जय हिंद, मी आदिल पटेल। सध्या आपण सोलापूर शहरातील शिवगंगानगर या परिसरात आहोत आणि शिवगंगानगर हे परिसर अतिशय गजबजलेल्या लोकसंख्येचा हा एवढाच परिसर आहे। आता ही बातमी कशी आहे बघा, आज 4 तारखेला म्हणजे उद्या 3 तारखेला इथं काही इसम आले आणि JCBच्या सहाय्याने सार्वजनिक शौचालय अक्षरशः पाडण्यात आलेलं आहे। तुम्ही बघा, आणि हे चालू अवस्थेत होतं सार्वजनिक शौचालय। JCBच्या सहाय्याने काल दुपारच्या वेळेस काही लोक आले आणि हे संपूर्ण सार्वजनिक शौचालय पाडून गेलेले आहेत। आता हे कोण लोक आहेत आणि हे कशासाठी पाडलेले आहेत हा सगळं तपासाचा विषय। आपल्यासोबत इथले नागरिक आहेत। तुमचं नाव सांगा। लक्ष्मी फटफटवाले। कब पड़ा है? कल। हाँ, कितने बजे? 4-5 बजे क्या तो पड़ा है। हाँ, 3 बजे। कौन पड़ा है? कौन पड़ा है वो हमारे को मालूम नहीं। हाँ। बाद में देखे हम तो पढ़ाईला दिखा। ये शौचालय चालू था क्या? हाँ चालू था। हाँ चालू था। हमारी जान जमान बेटिया है, लड़कियां है, कहाँ जाना संडास को? हाँ। किधर जाना हाँ। संडास को? अरे ये घर के अंदर ये लिया ये महानगर पालिका के लोग वगैरह आपको पड़े क्या? नोटिस वगैरह ऐसा था क्या तुमको? नहीं कुछ भी नहीं। सूचना देने था ना उन हमको। हाँ। सूचना दे के कुछ तो करे असते, हमारे को सवलत करके दिए असते तो हम कुछ बोले नहीं असते। अभी सध्या को हमको कहाँ भी जाने को जगह नहीं है। जगह नहीं नहीं है, किधर भी नहीं है। इधर उधर लोगों को ने इधर उधर आदमी जाएंगे संडास का मैदान को, लुगाया बच्चे कहाँ जाना, छोकरियां 11 वर्ष की 12 वर्ष की कहाँ जाना, लड़कियां मरी। हाँ। हाँ कहाँ जाना, हमको संडास ही चाहिए। उनको संडास कौन तोड़ने लगाए, हम कहाँ जाना। जब तक हमारे को क्या भी हाँ संडास नहीं क्या लिया हमको। इसका खोल कर दो, इसके घर के अंदर हम संडास करने वाले। खोल कर दो इसका घर, हम इसके घर के अंदर संडास करने वाले। यांचं असं म्हणणं आहे की काही लोक इथं रस्ता आणि गटार बनवून देण्यासाठी आलेत आणि यांचे सह्या वगैरे आजूबाजूच्या लोकांची घेतलेत। काय प्रकरण नेमकं? आम्हाला येऊन काय सांगले, ताई परिणितीताईकडून रस्ता आणि गटर बनवून देतो, इथं थोडं दुर्गंधी वगैरे पसरले। मग ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। हे सगळं नागरिकांचं सोयीसाठी करत असून म्हणून आमच्याकडून सगळ्याकडून सह्या घेतल्या। इकडे आजूबाजू सगळ्याच्या घराकडनं सह्या घेतली आमच्याकडून आणि ते आम्हाला कोणी नसताना येऊन कारवाई केली त्यांनी। संदर्भातून सह्या घेतले होते तेच लोक येऊन पडलेत का? हा, ते एकच माणूस होता त्याच्यातला, त्यातला एक माणूस होता, एकच होता। हो, ते या म्हाताऱ्याचा ओळखीचा होता। बरं, तुम्हाला पाडताना काय नोटीस वगैरे नाही, काय नाही? नोटीस नाही, काही नाही, काही कळवलं। साधा इथं एखादा बोर्ड पण लावला नाही की हा असं असं करणार आहेत म्हणून। काहीच सुद्धा आमचं हे केलं नाही आणि पाडून टाकलेत। कल लोगांनी रहने में करे उन्होंने काम सब बच्चे तुम्ही आमच्याकडे इथं रोड करते म्हणून सह्या घेतल्यात। रोड करते म्हणून हे आजोबा सह्या घेतल्या। हा, हे आजोबाने मग ते दुसरा हे संडास पाडून गेलेत येऊन रोड करतो म्हणून सगळ्याकडे सह्या घेऊन। आता हे जे शौचालय आहे तो चालू स्थितीत होतं, लोक वापरत होते, सगळे लोक वापरत होते। सगळ्यांना अडचण झाली आता सगळ्यांना। हा, मग लेडीज कुठं जावा, सगळ्यांना अडचण झाली आता। तुम्ही बघू शकता, चालू स्थितीत हा सार्वजनिक शौचालय होता आणि आज चालू स्थितीचं सार्वजनिक शौचालय पाडण्यात आलेलं आहे आणि याचा त्रास या सामान्य नागरिकांना, खास करून महिलांना होत आहे की आता हे महिला सार्वजनिक शौचालयासाठी जाणार कुठं। आता या संपूर्ण प्रकरणावरती आयुक्त संबंधित लोकांवरती कारवाई करतील का? पोलीस प्रशासन या जे लोक हे सार्वजनिक शौचालय पाडलेत त्यांच्यावरती कारवाई करतील का हे बघण्यासारखे असतील। सुभाष भीमराव चव्हाण। आम्हाला इथं संडासच्या जागेवर रोड आणि गटर बनवून देतो म्हणून आमच्याकडे गल्लीमधनं सह्या घेतलेत आमच्याकडून आणि आम्ही कोणी नसताना दुपारी येऊन सगळं संडास बाथरूम पाडून गेलेत, अतिक्रमण करून गेलेत त्यांनी। आम्हाला काय नाही, नागरिकांना भरपूर हाल होत आहे। यांना येऊन आम्हाला आयुक्त साहेबांना एकच विनंती आहे की संडास बाथरूम लवकरात लवकर बांधून देणे। चालू स्थितीत होतं का? हो, चालू स्थितीत होतं। हो, चालू स्थितीवर सब लेडीज कहाँ जाने का, लेडीज कहाँ जाने का, जेंट्स कहाँ तो जाएंगे, लेडीज कहाँ जाने का, कहाँ जाने का वो बोलो। सबके किसका ने भी संडास नहीं आया। हाँ, गोर गरीब कहाँ जाने वाले, लेडीज कहाँ जाने वाले। वो काल FIR नोंद केलेलं आहे, नगरसेवक आलते काल, त्यांनी महापालिकेचे अधिकारी बी आलते, त्यांना माहित नाही म्हणते ना ते कोण पाडले ते माहित नाही।
ते जेसीबीचा नंबर बी नाही काय बी नाही, पण त्यांचा नंबर घेतला, फोन नंबर महानगरपालिकेचा अधिकारी नव्हता ते कोण होते काय माहित नाही. आणि अजून कशी येऊन कशी पाडले ते. आज सध्याला महिलांना अडचण येत आहे. मागणी काय नाही, संडास त्वरित बांधून द्यावं. हा, त्वरित बांधून द्यावं. रोडचा नाही ते गटाराची व्यवस्था करून द्यावं. बाकीचं काय नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, आता ते संडास बाथरूम पाडले, तुम्ही त्वरित कुठलं तर इमर्जन्सीचे तुमचे संडास बाथरूम असतात ना, ते आणून ठेवा. इथं लेडीजला तकलीफ होत आहे, ते लेडीजांना तकलीफ होत आहे. अहो, इथं नाही आलं, ते तिकडे ठेवलं, ते त्याचा अर्थ नाही आहे. ते इथं आणून ठेवा ना. ज्यांना तकलीफ होती त्यांना तर हे होता ना. ते तुम्ही तिकडे ठेवलं म्हणल्यावर तिकडे कोण जाणार आहे सांगा बघू. ते इमर्जन्सीच आहे, ते इकडे आणून ठेवा. आता यांच्या बोलण्यात एक गोष्ट कळून आली की आता सार्वजनिक शौचालय इथं पाडण्यात आलंय शिवगंगा नगरमध्ये. आता हे शौचालय चालू स्थितीत होतं. हे चालू स्थितीचं शौचालय पाडण्यात आल्यावरती महानगरपालिकेचे लोक आले, पोलीस प्रशासन आले, नेते मंडळी सगळे आले. पण सोलापूर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या शौचालयाची सोय करून दिली पाहिजे. त्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे. आणि हे लोक केलेत सुद्धा. सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी प्राथमिक शौचालय सुविधा केले, पण इथं नाही केलेत. ते मराबा हॉलच्या समोर जे पडीक अवस्थेत संडास बाथरूम आहेत त्या ठिकाणी तिथं सुविधा केलेत. पण इथं ज्या ठिकाणी अत्यावश्यक आवश्यकता आहे या ठिकाणी त्याची सुविधा न करता त्या ठिकाणी का केलेत असाही प्रश्न उपस्थित होतो. आता इथल्या नागरिकांची सर्वात प्रथम मागणी अशी आहे की तात्पुरत्या आणि स्वरूपाचं जो सार्वजनिक शौचालय आहे तो इथं आत्ताच्या आत्ता त्यांना त्याची सुविधा मिळावी. जे शौचालय पाडलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा एकदा नवीन शौचालय यांना बांधण्यात यावे. आणि शौचालयाच्या ठिकाणी जिथं अतिक्रमण झालंय, आता इथं बघा, हा सेप्टिक टँकचा चेंबर आहे. हा सेप्टिक टँकचा चेंबर आहे, याच्यावरती हा बांधण्यात आलेला घर आहे. हे पण पाडून जी जागा सार्वजनिक शौचालयासाठी आहे त्या जागेवरती पुन्हा एकदा नवीन शौचालय बांधण्यात यावे. कॅमेरा पर्सन समीर शेख सह मी आदिल पटेल, हल्लाबोल न्यूज, सोलापूर. मित्रांनो, थोड्या वेळा अगोदर पण ज्या ठिकाणी होता शिवगंगा नगरमध्ये तिथं तुम्ही बघितलं असतं की सार्वजनिक शौचालय हे पाडण्यात आलेलं आहे. आता त्या ठिकाणी नितांत गरज आहे तात्पुरत्या स्वरूपात शौचालयाची. आता त्या ठिकाणी सुविधा न करता हे झोनचे अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी हे बघा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची जी शौचालयाची सुविधा केलेली आहे मराबा हॉलकट. हा ठिकाण इथं आहे, इथून ते 200 ते 300 मीटर लांब त्या ठिकाणी तो जे शौचालय पाडण्यात आलेला आहे तो ठिकाण आहे. आता त्या ठिकाणी सुविधा न करता या ठिकाणी हे सुविधा केलेली आहे. याचा अर्थ काय? हा सार्वजनिक शौचालय पाडण्यामागे हे अधिकाऱ्यांचं तर वरदहस्त नाही का असाही प्रश्न निर्माण होतो. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सर आणि पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि हा सार्वजनिक शौचालय का पाडण्यात आलेला आहे याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे यांचा शोध घेऊन यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. कॅमेरा पर्सन समीर शेख सह मी आदिल पटेल, हल्लाबोल न्यूज, सोलापूर. लाव